हॅलो माईक चेक 1 2 3 4 हॅलो माईक चेक. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर, मी एक दारुडे आहे. हाय एव्हरीबडी. देवाची कृपा, अल्कोहोलिक्स अनसच्या कार्यक्रमाची मदत. आजचा दिवस आत्तापर्यंत दारूच्या घाताघोटापासून दूर आहे. आजचा विषय आहे विमान प्रवास. आजची तारीख आहे 20 जुलै 2025. हा विषय घ्यायचं कारण असं आहे की आत्ताच मी विमानातनं प्रवास केलेला आहे. म्हणजे 15 जुलै 2025 मंगळवार या दिवशी मी मुंबई ते लंडन असा विमानाचा प्रवास करून माझ्या मुलीकडे इंग्लंडमध्ये एक्झिटर नावाचं गाव आहे तिथे आलेलो आहे. आणि हा माझा अनुभव आहे, हा मला तुमच्याबरोबर शेअर करायचा आहे, म्हणून मी हा ऑडिओ व्हिडिओ बनवत आहे. याच्या आधीचा व्हिडिओ बनवला त्याला बरेच दिवस झालेले आहेत. 1 मिनिट कधी तारखेला शेवटचा बनवलेला आहे ते आपल्याला आत्ता लगेच कळेल. हिंदीवाला तर आत्ताच बनवलेला आहे, पण मराठी ऑडिओ शेवटची जी मी बनवली त्याची तारीख होती 24 जून. वा 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 वा. म्हणजे मी आता जवळजवळ महिन्याभरानंतर मराठी ऑडिओ टाकतो आहे. ऐकणारी मंडळी जी आहेत त्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल असं मी गृहीत धरतो. माहीत नाही, मला नक्की माहीत नाही त्यांना इंटरेस्ट असेल नसेल. असा शेअरिंग करणं योग्य अयोग्य माहीत नाही. माझे अनुभव मला सांगावेसे वाटतात म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे. प्रत्येकाचं वेगळं मत असू शकेल. काहींचं म्हणणं असेल की त्यात काय मोठं, आम्ही तर किती वेळा विमान प्रवास केला, आम्ही काय त्याचं शेअरिंग करतो काय चायला. असू शकेल तुमचं मत. आय रिस्पेक्ट युअर ओपिनियन. तुमच्या मताचा मी आदर करतो. काही जणं म्हणतील की अरे आम्ही तर कधी आयुष्यात प्रवास केलेला नाही, शक्यता कमी आहे, अमुक आहे तमुक आहे, मग तू कशाला हे आम्हाला ऐकवतोस, त्याचा काय उपयोग आहे इत्यादी. तुमच्या मतालाही पण माझा सलाम आहे. पण मला असं वाटलं की हा अनुभव तुमच्यापर्यंत मी पोचवावा का. हा माझ्या दृष्टीने एक वेगळा अनुभव आहे. माझी सोब्रायटीची तारीख आहे 10 ऑक्टोबर 1989. वयाच्या 18व्या वर्षी मी दारू प्यायला सुरुवात केली. माझा जन्म 60 सालचा, म्हणजे मी 78 साली दारू प्यायला सुरुवात केली. 11 वर्ष दारू प्यालो मी. पहिली 5 वर्ष गपचूप प्यालो, कोणाला माहीत नाही पडणार अशी. आणि नंतरची 6 वर्ष दणदणीत सगळ्यांना माहीत पडेल अशा प्रकारे प्यालो. 11 वर्ष दारू पिऊन मला अल्कोहोलिक्स अनसचा निरोप डॉक्टर श्रीकांत जोशी, मानसोपचार तज्ज्ञ, ठाणे, भिवंडीला यायचे ते पूर्वी, आणि माझे वडील आणि आमच्या भिवंडी समूहाचे संस्थापक सभासद सुभाष के, या तिघांच्या प्रयत्नाने मला अल्कोहोलिक्स अनसचा निरोप मिळाला. 23 सप्टेंबर 1989 ही केस पेपरवरची डॉक्टर श्रीकांत जोशींची तारीख आहे. आणि त्याच्या मागे त्यांनी अल्कोहोलिक्स अनसबद्दलचं सगळं लिहून दिलेलं आहे. कुठे मीटिंग आहे, कोणाला जाऊन भेटायचं वगैरे वगैरे, वार कुठला, वेळ कुठली, सगळं त्यांनी लिहून दिलेलं आहे. त्याच्यामुळे 23 सप्टेंबरला मी पहिली मीटिंग केली आणि केस पेपरवरची तारीख 15 जून 1989 आहे. 3 महिन्यानंतर मी पहिली मीटिंग केली. 4 मीटिंग सलग केल्या भिवंडी ग्रुपच्या. मंगळवार शनिवार पुन्हा दारू प्यालो आणि मग 10 ऑक्टोबर 1989 पासून मी सोबर आहे. आता मी जो विमान प्रवास केला 15 जुलै 2025 मुंबई ते लंडन, त्याचं रसभरीत वर्णन मी तुम्हाला माझ्या अनुभवातनं वेगळ्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न करीन. मी अल्कोहोलिक्स अनसमध्ये आल्यानंतर मी इनिशियल स्पॉन्सर सुभाष के, नंतर पहिले स्पॉन्सर विश्वनाथ गुरुजी, त्यांच्याकडे मी 4थी 5वी पायरी घेतली, 9वी पायरी घेतली, 12वी करायला लागलो.
वर्षभरात पहिला वाढदिवस झाला. मग माझं लग्न झालेलं नव्हतं, मी एमध्ये आलो. त्यामुळे माझं लग्न करण्यासाठी वडील लगेच हुशारी करायला लागले. पण माझ्या स्पॉन्सरने मला त्यांना समजावून सांगितलं, अहो ते म्हणाले, अरे याला अनुभूती झालेली आहे. ते म्हणाले, अहो तुम्ही वारकरी आहात, वारकऱ्यांना अनुभूती वगैरे होत असेल, दारुड्यांना नसले होत. हा परत पेल गाढव, तर तुम्ही सध्या एवढ्या भानगडीत पडू नका. मग वर्ष दीड वर्षानंतर माझं लग्न झालं. सोबरायटीमध्ये लग्न झालेलं. त्यावेळेला मी फार कमी लोक होते, हल्ली खूप लोक आहेत. त्यावेळेला मी लग्न झालं माझं. मग यथावकाश मला मुलगी झाली. मी धंदा करत होतो. माझं पार्टनरशिपमध्ये मेडिकल स्टोअर होतं बाळकुंबला ठाण्याजवळ. तर पार्टनरशिपच्या धंद्यात पैसे ढापत होतो, दारू पित होतो, वाट लावत होतो, म्हणून हाकलून दिलं मला पार्टनरनी कायदेशीरदृष्ट्या सेपरेशन ट्रेड करून. नंतर मग मी छोटासा व्यवसाय करत होतो. मी एमध्ये आलो तेव्हा डॉक्टरांना औषधं सप्लाय करायचो. मग मला यथावकाश विश्वनाथ गुरुजी वारल्यानंतर मग मी अनिल डीनकडे गेलो. मग अनिल डीनने मला सुचवलं की तू नोकरी चांगली करशील. मी फार्मसी ग्रॅज्युएट होतो, त्यामुळे मी नोकरी करायला सुरुवात केली धंदा बंद करून. मग मी मास्टर झालो फार्मसी कॉलेजला. मी 10 वर्षे खूप चांगली नोकरी केली भिवंडीच्या फार्मसी कॉलेजमध्ये. तोपर्यंत मुलगी झाली. आईवडिलांबरोबर प्रेमाचे संबंध पुन्हा सुरू झाले, जे मध्ये बिघडले होते रजिस्टर लग्न केल्यामुळे. सासू सासरे गावातच होते. खूप चांगलं चाललेलं होतं. पण 10 वर्षानंतर ती नोकरी गेली. मग मला पुन्हा LLB मी पूर्ण केलं होतं, तोपर्यंत मी LLM झालो. मग मी प्राध्यापिक करण्यासाठी LLM मला पूर्ण करायचं होतं. 55% मार्क मिळवायचे होते, ते माझे मिळाले. ठाणा कोर्टामध्ये मी ज्युनियरशिप करत होतो, वकिली करत होतो. श्रीकांत ओक नावाचे आपले वकील आहेत ठाण्यातले प्रसिद्ध, अभय ओक साहेबांचा चुलत भाऊ. त्यांच्याकडे मी ज्युनियर म्हणून नोकरी केली. कुलकर्णी वकील होते, त्यांच्याकडे ज्युनियर म्हणून नोकरी केली. पण नंतर मला 55% मिळाल्यानंतर माझ्याच सिनियरनी मला सांगितलं, उद्यापासून येऊ नको इथे प्रॅक्टिस करायला कोर्टामध्ये, तुझा जन्म मास्तरकी करण्यासाठी झाला आहे. सुदैवाने मला ठाणा कॉलेजमध्ये नोकरी मिळाली. मग मी सिद्धार्थ कॉलेजला गेलो, मला आंबेडकर कॉलेजला गेलो, मग मुंबई विद्यापीठात गेलो. 4 वेळा प्राध्यापक झालो मी सिद्धार्थला, आंबेडकरला, ठाणा सब कॅम्पसला. 2020ला रिटायर झाल्यानंतर मग मी ओरिएंटल सानपाडा लॉ कॉलेजला प्रिन्सिपल झालो. मग करोना आल्यानंतर मग मात्र मी ते सोडून द्यायला लागलं. एवढं लांब जाणं काही शक्य नव्हतं कारने, प्रत्येक वेळेला मला स्पॉन्डिलायसिस होता वगैरे, त्याच्यामुळे ते बंद झालं. 2020 साली रिटायर झालो विद्यापीठातून प्राध्यापक म्हणून. लॉ डिपार्टमेंटचा LLMला शिकवतो मी, आजही शिकवतो. व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून मी ठिकठिकाणी 2-4 ठिकाणी जातो आणि शिकवतो कॉलेजेसमध्ये. मालाडला, चेंबूरला, विद्यापीठामध्ये, फोर्टला असं शिकवतो आहे. आणि ऑनलाईन शिकवतो. बरं चाललेलं आहे माझं. मला पेन्शन नसल्यामुळे मला हे आवडतं करायला. माझं पॅशन आहे, माझी आवड आहे आणि त्यातून पैसे मिळतात, मेंदू चालू राहतात. त्याच्यामुळे वयाच्या 65व्या वर्षी मी हे सगळं केलेलं आहे. मला एकच मुलगी आहे. ती मुलगी माझी 7वीपर्यंत भिवंडीच्या शाळेमध्ये होती, इंग्रजी माध्यमाच्या शाळेत होती. मग आम्हाला दोघांना मुंबईत नोकरी लागल्यामुळे आम्ही मुंबईत भाड्याने राहायला आलो भिवंडीहून. आणि मग माझी मुलगी पहिल्यांदा 8वीमध्ये भायखळ्याच्या शाळेत आली. क्लेअर रोडची शाळा जी आहे आपल्या जुने इंटरग्रुपच्या समोर, तिथे शाळेमध्ये आली ती. मग 9वी 10वी ती वडाळ्याच्या शाळेमध्ये आली. 10वी नंतर 11वी 12वी सायन्स तिने रुईया कॉलेजमध्ये केलं. नंतर तिने परीक्षा दिली एक IISER, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन रिसर्च या विषयामध्ये. या संस्थेची पुण्यामधली तिने 5 ठिकाणी आहेत भारतामध्ये. जसे IIT आहेत तसे IISER आहेत रिसर्च संबंधात, अनुसंधान किंवा संशोधनासंदर्भामध्ये. त्याची तिने एंट्रन्स एक्झाम दिली. पण इन द मीन टाईम तिला मेडिकलला ॲडमिशन मिळाली होती, डेंटिस्ट्रीला, मेडिकलला. ती तिने सोडून दिली आणि ती तिथे गेली. 5 वर्ष तिकडे केलं. ते संपल्यानंतर मग ती मुंबईमध्ये TIFR, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमध्ये नोकरी केली तिने. त्याच्यानंतर ती PhD करायला फ्रान्समध्ये गेली 5 वर्षासाठी. आणि त्याच्यानंतर आता ती इंग्लंडमध्ये राहायला आलेली आहे. त्याच्यामुळे मी इंग्लंडला विमानाने प्रवास करून आलो. तो अनुभव मी तुम्हाला सांगण्यासाठी हा व्हिडिओ करतो आहे. ही झाली आता नमनाला घडाभर पाणी झालं, स्टोरी सांगून झाली. 35 वर्ष सोबर आहे, दारूपासून दूर आहे. भिवंडी माझा मदर ग्रुप आहे आणि दादरचा जैन हॉस्पिटल आनंद समूह हा माझा होम ग्रुप आहे सध्याचा. दर रविवारी संध्याकाळी 5 वाजता आमची मीटिंग चालते.
तर विमान प्रवास आयुष्यात पहिल्यांदा मी केला आहे अशातला काही भाग नाही. 25 वेळा करून झालेला आहे. माझा पहिला विमान प्रवास अर्थात मजेशीर होता. तेव्हा मी 8वीत होतो. माझ्या वडिलांना फिरायची खूप हौस होती. ते खूप फिरायचे. ते शाळेच्या ट्रिप वगैरे घेऊन जायचे. तेव्हा शाळेची ट्रिप त्यांनी पहिल्यांदा मी 8वीत असताना म्हणजे 1973 साली पुण्याहून आम्हाला त्यांनी मुंबईला विमानाने आणलेलं होतं. आणि तेव्हा 50-60 पोरं होती. आम्ही सगळे लाईनीत बेनीत गेलो होतो. अख्खं विमान बुकिंग केलं होतं वडिलांनी. तो एक वेगळा अनुभव होता. पहिला अनुभव होता. आणि काय पुढं मुंबई जेमतेम अर्धा तास 35 मिनटं असेल. पुण्याच्या एअरपोर्टला बसलो, मुंबईच्या एअरपोर्टला उतरलो, मग तिकडून कुठे गेलो तर तेवढं काय आता डिटेल आठवत नाही. पण पहिला प्रवास माझा तो झालेला होता. त्याच्यानंतर दुसरा प्रवास मात्र मी माझा आत्तेभाऊ आहे अनिल म्हणून, त्याच्याबरोबर मी मुंबई ते पोरबंदर केलं होतं. ते छोटंसं विमान होतं, काय डॉर्नियर का काय आता मला नाव आठवत नाही, पण ते असं हलत बिलत होतं. आमची जाम हवा टाईट झाली होती. मुंबई पोरबंदर हे मला वाटतं साधारणपणे 1981-82च्या आसपास असेल, 82-83. तेव्हा मी शिकत होतो. फार्मसीला शिक्षण पूर्ण झालं होतं का काय आठवत नाही मला. माझा आत्तेभावाने मला घेऊन गेला होता मुंबई पोरबंदर. तर तो एक दुसरा प्रवास झाला. त्याच्यानंतर मग माझं लग्न ठरलं एमध्ये येऊन. आणि मग 1991 साली मी माझ्या बायकोबरोबर मुंबई औरंगाबाद विमानाने प्रवास केला. बायकोबरोबर औरंगाबाद झालं. त्याच्यानंतर मग मी सासू सासऱ्यांना घेऊन माझ्या मदुराईला गेलो होतो. मी, माझी बायको, मुलगी, सासू सासरे, मेवणा आणि मेवण्याचं नवीन लग्न झालेलं असल्याने ती बायको त्याची आणि आमची मुलगी, असं सगळेजण आम्ही मदुराईला गेलो. मुंबई मदुराई आणि परत येताना त्रिवेंद्रम मुंबई असा प्रवास केला. तेव्हा मी फार्मसी कॉलेजला नोकरीला होतो. त्याच्यानंतर मी मुंबई कोची प्रवास केला मुलीबरोबर आणि बायकोबरोबर. मी दरवर्षी फिरायला जायचो. मी सोबरायटीच्या 35 वर्षात 35 ठिकाणी फिरलेलो आहे. भारतातली सगळी राज्य फिरलेलो आहे. स्वतःच प्लॅनिंग करायचो. ITDCच्या ऑफिसमध्ये जायचो. त्यांना सांगायचं 10 दिवसाचा प्रवास आहे मला करायचा आहे, 8 दिवसाचा, ह्या राज्यात जायचं आहे, काय काय बघायचं सांगा. मग माझं मीच रेल्वेचं बुकिंग करायचो. सुरुवातीला रेल्वेने जायचो. नंतर मग जरा पैसे आले, चुपचुपीत चालायला लागल्यामुळे विमान प्रवास करायला लागलो. त्याच्यामुळे कोची, हैदराबादला जाण्यासाठी कोचीला गेलो होतो आम्ही. त्याच्यानंतर माझे वडील वारल्यानंतर त्या ज्या अस्थी घेऊन जायच्या असतात, आईच्या अस्थी आणि वडिलांच्या अस्थी, त्या मी घेऊन जाण्यासाठी अहमदाबादजवळ मातृगया नावाचा एक प्रकार आहे. तेव्हा माझा धाकट्या भावाला पकडून मी माझ्याबरोबर घेऊन गेलो होतो. मुंबई अहमदाबाद विमानाने टू अँड फ्रो जाऊन येऊन परत प्रवास केला. त्याच्यानंतर माझी एक स्टुडंट होती. तिचे वडील फार्मसी लॉ कॉलेजचे प्राध्यापक होते. त्यांनी मला त्यांच्या गावामध्ये म्हणजे गौहातीजवळ नायगाव नावाचं गाव आहे आसाममध्ये, तिकडं त्यांनी मला बक्षीस समारंभाला अध्यक्ष म्हणून बोलवलं होतं. त्यामुळे तिकडे गौहातीला जाऊन आलो विमानाने. त्याच्यानंतर अंदमान निकोबारला जाण्यासाठी मुलीबरोबर पोर्ट ब्लेअरला गेलो होतो. आम्ही 2 जण होतो. त्याच्यानंतर काठमांडूला जायचं होतं. माझी 12 ज्योतिर्लिंग पूर्ण झाली आणि मी माझ्या मित्राला सांगितलं की अरे आपली 12 ज्योतिर्लिंग झालेली आहेत. तुम्हाला असं नसतं, काठमांडूला जाऊन तिथे पशुपतीनाथ भेटला की मग ती पूर्ण होतं. कारण इथनं केदारनाथमधनं तो शंकर जो आहे तो पांडवांना भेटायचं नाही म्हणून तिथून लपून पळून गेला आणि अर्धा त्याचं हे जे आहे बैलाच्या स्वरूपात होतं, तो अर्धा बैल तिकडे आहे काठमांडूला आणि उरलेला अर्धा बैल जो आहे तो केदारनाथला. मग मी प्लॅनिंग केलं. एक मेंबर बरोबर येणार होते माझ्या, पण ते आमची फ्लाईट काहीतरी आदल्या दिवशी कॅन्सल झाली 4 दिवस आधी. ते म्हणाले नाही आपल्याला नारपाटी लागली अमुक आहे. तुम्ही म्हटलं अरे कसली नारपाटी, मरू दे मी जातो एकटा. त्याचं त्यांनी कॅन्सल करून टाकलं. त्याच्यामुळे मी काठमांडूचा विमान प्रवास एकट्याने जाऊन येऊन केला. त्याच्यानंतर मुलीबरोबर आणि बायकोबरोबर लेहला गेलो, जाऊन आलो. त्याच्यानंतर तानाजी नावाचे आमचे मेंबर होते. त्यांनी सांगितलं माझं श्रीशैलम राहिलेलं आहे, तुम्ही मला घेऊन चला, काय असेल ते आपण खर्च तुमचं तुम्ही करा, माझा मी करतो. मग मी तानाजीने घेऊन हैदराबादला विमानाने गेलो आणि विमानाने परत आलो आम्ही. त्याच्यामुळे तानाजींबरोबर हैदराबादचं, आता तानाजी वारले करोनामध्ये, ते गेले बिचारे, त्यांच्या आत्म्याला शांती देव. त्याच्यानंतर मी बायकोपोरीबरोबर सिक्कीमला गेलो. त्याच्यानंतर बायकोबरोबर उदयपूरला आत्ता गेलो. त्याच्यानंतर बालीला एकटीच गेली होती बायको. बँगलोरला बायको गेली होती एकटीच.
त्याच्यानंतर आम्ही अमृतसर आणि चंदीगड, आत्ता वीणा वर्ल्डनी गेलो होतो डिसेंबर 2022ला, तेव्हा विमानाने गेलो. त्याच्यानंतर मुलगी फ्रान्सला गेली, तिला भेटायला 22 साली आणि 23 साली असं दोनदा फ्रान्सला जाऊन आलो. मार्सेली नावाचं तिचं गाव होतं पॅरिसच्या पुढे, त्याच्यामुळे मध्ये कुठेतरी हॉल्ट होता. झुरिचला एकदा होता आणि टर्कीला एकदा होता, त्यामुळे फ्रान्सला दोनदा जाऊन आलो. त्याच्यानंतर उदयपूरला राजस्थानला पुन्हा गेलेलो होतो. त्याच्यानंतर फ्रान्सला गेलो, तेव्हा तिथून पुढे इटलीला गेलो होतो विमान प्रवास. रायन एअर म्हणून आहे, एकदम स्वस्तात प्रवास झालेला होता. त्याच्यानंतर आत्ता परवा मागच्या वर्षी आपला पुण्याचा विपुल दादा नावाचा सभासद आहे, त्याच्याबरोबर आम्ही कन्व्हेन्शनला काश्मीरला गेलो होतो. त्यामुळे टू अँड फ्रो श्रीनगर फ्लाईट एवढे माझे प्रवास झालेले आहेत विमानाचे. आणि आत्ता मी जो 15 जुलै 2025ला विमान प्रवास केला, तो मी मुलीकडे येण्यासाठी मुंबई लंडन प्रवास केलेला आहे. त्याच्यामुळे ही झाली पूर्वपीठिका. आता मी विमान प्रवासाची गंमत जम्मत सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे दारुड्यांनी विमान प्रवास करणे हे काहीतरी पुण्यही असेल. अल्कोहोलिक अनोनिमसमध्ये येऊन कार्यक्रम व्यवस्थित घेतला आणि 4 पैसे गाठीला आले, परमेश्वरांनी संधी दिली. माझं एकट्याचं कर्तृत्व आहे असा काय माझा दावा नाही. त्याच्यामुळे अल्कोहोलिक अनोनिमसमध्ये मीटिंगमध्ये आलो नसतो, दारू थांबली नसती, तर आयुष्यात कधीच विमानाने प्रवास करायचा प्रश्न नसता आला. रस्त्यावरती 10 वेळा पडून झालं, वाकडा तिकडं चालून झालो, पण सुदैवाने अल्कोहोलिक अनोनिमसमध्ये येऊन दारू थांबली. त्याच्यामुळे ही सगळी परमेश्वराने दिलेली संधी आहे. आता हा विमान प्रवासाची गंमत सांगतो मी तुम्हाला. गंमत अशी आहे की विमानाचं तिकीट काढणे हा एक दिव्य प्रकार असतो, कारण ते मंगळवारी स्वस्त असतं, शनिवार रविवारी महाग असतं वगैरे वगैरे. आता तुम्ही म्हणाल पैसेच खर्च करा, ते मरे नका त्याच्या आहे, किती पण खर्च करा ना, काय फरक पडतो, असं नसतं. ते तुम्हाला बघायला लागतं कुठलं स्वस्त आहे, कुठलं महाग आहे, कुठला वार आहे, दिवसाची फ्लाईट आहे का, मध्ये नॉनस्टॉप फ्लाईट असेल तर जास्त पैसे लागतात. ब्रिटिश एअरवेज वगैरे असतील, फॉरेन एअरवेजवाले असतील तर त्यांना जास्त पैसे लागतात. त्याच्यामुळे हे तिकीट मी 6 महिने आधी माझ्या मुलीने काढायला सांगितलं आम्हाला. त्यामुळे आम्ही 6 महिने आधी नवरा बायको दोघांचं तिकीट आम्ही काढलं. आणि 6 महिने आधी तिकीट काढताना, बरं ते तिकीट काढताना त्याची गंमत असते की त्याला ते क्रेडिट कार्ड लागतं. बरं माझ्याकडे क्रेडिट कार्ड नाही, बायकोकडे क्रेडिट कार्ड नाही, मग एका कुठल्या तरी मैत्रिणीकडनं क्रेडिट कार्ड घेतलं. बरं त्याला काहीतरी ते लिमिट होतं, त्याच्यामुळे जायचं आणि यायचं दोघांचं एकदम तिकीट जे होतं काहीतरी एका प्रवासाचं 23,000 आणि दुसऱ्या प्रवासाचं म्हणजे परतीच्या प्रवासाचं जास्त होतं, काहीतरी 23,000 ते 28,000 वगैरे असेल तिकीट. तर ते काढायचं ते काय एका वेळी जमलं नाही. मग ते परत दुसरं कार्ड घेतलं दुसऱ्या मैत्रिणीचं, मग तिच्या कार्डनं त्या क्रेडिट कार्डावरनं काढलं, तिला पैसे दिले, तो भाव वेगळा. पण आमच्याकडे क्रेडिट कार्ड नाही, आम्ही आपलं काय संबंधच नाही क्रेडिट कार्ड घेऊन करायचं काय त्याला. त्याच्यामुळे क्रेडिट कार्ड नसल्यामुळे मी हा प्रवास हे तिकीट काढलं 6 महिन्यापूर्वी. मग त्याच्यानंतर दुसरा विषय आला विजा. अर्थात भारतात फिरताना काही विजा लागला नाही, पण मी 3 वेळा फ्रान्सचा विजा काढला. पहिल्यांदा विजा काढला तो मी ह्याच्यात काढला, काय म्हणतात त्याला, करोनामध्ये काढला, करोनाच्या आधी. त्याच्यामुळे ते माझं तिकीट फुकटच गेलं. त्यामुळे ते जे कुवेत एअरलाईन्स होतं ते त्यांच्याकडे वेळेत काहीतरी अप्लाय केलं नाही आणि त्यांनी काही लक्ष दिलं नाही. आणि त्यांनी मी ते PMOकडे, प्राईम मिनिस्टर्स ऑफिसकडे तक्रार केली होती, काही त्याचं झालं नाही. आणि अल्टिमेटली मी ते विमानाचे माझे पैसे फुकट गेले, त्याला काही इलाज नव्हता. तर हे विमानाचं तिकीट काढल्यानंतर दुसरा प्रश्न असतो व्हिजा काढायचा. मग ते ब्रिटिश एअरवे इंग्लंडला यायचं आहे ना, UKमध्ये. त्याच्यामुळे ते विमानाचं आपलं हे विजा काढण्यासाठी झंगाट करायला लागतं. ते ॲप्लाय करायचं असतं ऑनलाईन VFAला. त्याचं मला खूप टेन्शन येतं. त्यामुळे बायको आणि पोरगी मला सांगते, तुम्ही गप्प बसा, तुम्ही बाजूला थांबा, तुम्ही ह्याच्यात येऊ नका, तुम्हाला लगेच प्रेशर येतं, तुमचा आवाज चढतो, तुम्हाला टेन्शन येतं, तर तुम्ही गप्प बसा. आता माझं वय 65. पूर्वी मी हे सगळे धंदे एकटाच करायचो, बायको नाही करायची. आता मला ते जमत नाही, झेपत नाही. बायको पोरी तू म्हणणे की नाटक करतो फुकटमध्ये, साला काहीतरी करायचं नाही याला म्हणून. पण नाही, त्याच्यात तथ्य आहे की मला ते स्ट्रेस येतो. माझ्या होमिओपॅथी डॉक्टरीन बाई पण म्हणाल्या
की ते स्ट्रेस येतो तर जरा सावकाश करा, श्वास घ्या, अमुक करा, मी औषध देते. ते काही स्ट्रेस येतोच त्याचा. त्यामुळे ते विमा आपल्या विजाला ॲप्लाय केलं बायको आणि पोरीने. पोरगी आमची हुशार आहे, त्याच्यामुळे तिने सगळे डॉक्युमेंट ऑनलाईनच अपलोड केले. आणि त्याच्यात मी आणखी एक काय गंमत केली की माझा जो पासपोर्ट होता त्याच्यावरती आधीचे सगळे व्हिजा होते. त्यामुळे ते स्कॅन करताना मी ते सगळे आधीचे व्हिजा पण चिकटवले. आणि किती पैसे तुमच्याकडे ते दाखवायला लागतं त्यांना. तर मी काय केलं, माझे म्युच्युअल फंडमध्ये पैसे आहेत, त्याच्यामुळे मग मी ते म्युच्युअल फंडचं अकाउंट स्टेटमेंट होतं तेच त्याला जोडलं. आणि माझ्याबरोबर माझा मेव्हणा पण येणार होता. मेव्हणा, त्याचा पोरगा आणि त्याची बायको, तर त्यांचा तिघांचा रिजेक्ट झाला आयला. त्याच्यामुळे आम्हाला लय टेन्शन आलं. म्हटलं अरे काय होतं का आता. पण सुदैवाने आमच्या दोघांचा आला, व्हिसा आला. तिथे जाऊन काय इंटरव्ह्यू नव्हताच, ते फक्त बोटं दाखवायचे असतात, डोळे दाखवायचे असतात. ते काही 14-15 हजार रुपये त्याची व्हिसाची फी असते, ती घेतली. टेन्शन होतं व्हिसा मिळेपर्यंत. पहिले माझा आला, बायकोचा आलाच नव्हता. म्हटलं एकाचा आला आणि एकाच नाही आला तर बोंबलत बसायला लागेल. पण सुदैवाने दोघांचा व्हिसा आला. आणि मग प्रवासाची तयारी झाली. 23 किलोच्या 2 बॅगा. अरे ते 50 वेळा ते बॅग घेऊन त्या घरी वजन काटा विकत आणला आहे, त्याच्यावर उभं राहायला लागतं. ते एक अख्खी बॅग 23 किलोची घेऊन उभं राहायचं काही खाऊ काम नाही. बरं ज्या बाजूला बॅग घेऊन उभं राहिलं ते खालचा काटा दिसत नाही आपल्याला, मग दुसऱ्या माणसाने बघायला लागतो. त्यामुळे ते सगळे प्रयोग झाले. बरं मुलीकडे न्यायचं सामान, बायकोनी उत्साहाने हे घ्या, ते घे, ते घे, तिकडे हे नाही मिळत, इकडे ते नाही मिळत. शंकरपाळे घेतले, चिवडा घेतला, काय आणखी मूग मटकी घेतली. त्याचं वजन झालं जास्त. मग त्याला व्हाया मीडिया काढला. ते कुरिअरवाला असतो, 500 रुपये एका किलोचे, असं करून ते काहीतरी 15-16 किलो ते आधी पाठवून दिलं. मग ते मुलीला मिळालं. ते अर्थात नेहमीच करतो आम्ही, अधूनमधून मुलीकडे पाठवतो सामान. त्याच्यामुळे ते झेंगाट झालं. मग 23 किलोच्या 2 बॅगा, हातातल्या 7-7 किलोच्या बॅगा, आणि शिवाय खांद्यावरती बॅग, असं ते करून सगळं निघालो. मग तिथे सकाळी 6 वाजता 15 जुलैला आमचं ते हे सुदैवाने एक टॅक्सीवाला ठरलेला आहे, कारण ते दुसऱ्या माळ्यावर राहतो. खाली बॅगा 23 किलोच्या आणायला झेपत नाही आपल्याला. तो टॅक्सीवाला तरुण आहे, तर तो टॅक्सीवाला येतो आमच्याकडे आणि वरून बॅगा घेऊन येतो. आणि एअरपोर्टला उतरल्यावर ट्रॉली शोधून आणतो, बॅगा चढवतो आणि आमच्या हातात ट्रॉली देतो. काय जे पैसे मागेल ते आम्ही 500-600 रुपये त्याला, काय जास्त लांब नाही, वरळीहून. आता तर मी ह्याला राहतो, कशाला, पोर्तुगीज चर्चच्या जवळ दादरला बी राहतो. त्याच्यामुळे ते 20 मिनटात एअरपोर्टला गेलो. T2 इंटरनॅशनल एअरपोर्टला गेलो. एंट्रन्सला विमानाचं तिकीट दाखवायचं, म्हणजे काय आदल्या दिवशी करतात त्याला चेक इन. ते चेक इन केलेलं होतं, ते दाखवलं, त्याची प्रिंटआउट दाखवली मोबाईलवरचं, आणि पासपोर्ट दाखवला. आत गेलो. मग ब्रिटिश एअरवेजचं काउंटर शोधून काढलं. लाईन होती, मग लाईनीत उभा राहिलो. मग ती बाई म्हणाले की तुमच्याकडे एकाच्या नावावरती 2 बॅगा आणि 1 हँडबॅग आहे, तर 3री बॅग टाका तुम्ही आतमध्ये. तर हळूच ती म्हणाले की अरे ह्याच्यात तुम्ही 6 किलो टाकलेलं आहे, 7 किलो, ह्याच्यात टाका आणखी 2-3 किलो, काय प्रॉब्लेम नाही, जाईल ते. मग आम्ही बाजूला बॅगा उघडल्या, ह्याच्यातनं त्याच्यात केलं. मग त्याच्यात 3री बॅग टाकली आणि 1 बॅग माझ्या हातात, 1 बॅग बायकोच्या हातात. त्याच्यात लॅपटॉप ते सगळं झंगाट बाजूला काढायचं. बॅगा टाकून झाल्या, अर्धं टेन्शन गेलं. आता ते डायरेक्ट बॅगा आम्हाला हिथ्रू एअरपोर्टवरती लंडनला पट्ट्यावरती मिळणार. मग तिथून पुढे गेलो. हे केलं, काय म्हणतात त्याला, इमिग्रेशनचा हे दाखवलं, व्हिजा त्यांनी चेक केला आणि मग आत सोडलं. मग तिकडनं पुन्हा फिजिकल चेकिंग, फ्रिस्किंग. मग पट्टा काढायचे, बूट काढायचे, मोबाईल, घड्याळ, चाव्या, सुट्टे पैसे सगळं वेगळ्या ट्रेमध्ये ठेवायचं. ही बॅग वेगळ्या ट्रेमध्ये, त्या बॅगा उघडून ठेवायच्या. त्याच्यामध्ये हे नाही पाहिजे, ते नाही पाहिजे, नारळाची चटणी नाही पाहिजे, खोबरं नाही पाहिजे, बरेच ती काही लिस्ट असते. त्यामुळे ते उरलेल्या सगळ्या गोष्टी आम्ही आत टाकल्या होत्या, त्या विमानाच्या पोटात गेल्या. मग हे सगळं झंगाट करून पलीकडे आलो. त्यामुळे ह्यावेळेला खूपच कमी त्रास झाला, म्हणजे अगदीच सगळंच स्मूथ झालं. मागच्या वेळेला बॅगेमधलं हे काढून दाखवा, ते काढून दाखवा, असं करून बराच झंगाट झालं होतं. पण ह्यावेळेला 9:30चं सकाळी विमान होतं. आम्ही 6:30 वाजता तिथे पोचलो. त्यामुळे आमचं हे सगळं 6:30, 6:45 करून गेट नंबर 77ला आम्ही आतमध्ये पोहोचलो. मग घरून ते विमानात खायला मिळेल तेव्हा मिळेल, तो आम्ही घरून, भूक लागते बाबा, सकाळी 6 वाजता निघाल्यावर घरून सँडविच करून बायकोने घेतलं होतं. त्यामुळे छानपैकी तिथे बसून सँडविच वगैरे खाल्लं.
पाणी बिणी प्यालो. बाळताना पाण्याची बाटली रिकामी घ्यायची, मग आत गेल्यावर भरायची, कारण ते पाणी आतमध्ये अलाउड नाही आहे. मग पाटमध्ये जाऊन पाणी भरलं. काय फुकटमध्ये हे असतं, काय त्याला म्हणतात, पेपर असतो. ते पेपर 2-4 मी गोळा करतो नेहमी, आणि मग विमानात वाचायला ते सोपं पडतं. गेट नंबर 77वरनं मग त्यांनी अनाऊन्समेंट केली, ब्रिटिश एअरवेज BA-134 चला. मग आम्ही ते त्याच्यात ग्रुप असतात, कारण ते विमान लांबलचक असतं, 200-250 माणसं असतात त्याच्यामुळे. त्या आधी पुढच्यांना सोडतात, बिझनेस क्लासवाल्यांना. नंतर मग ते सिनियर सिटीजन किंवा ते गाडीत बसलेले असतात, काय म्हणतात त्याला, चेअर कारवाले, ते चेअरवाल्यांना सोडतात आधी. असे ते ग्रुप असतात. मग आमचं ते मागच्या बाजूला होतं, त्यामुळे 5 नंबर शेवटच्या मागच्या भागामध्ये ग्रुप 5 होता. ते ऑनलाईन जेव्हा चेक इन केलं तेव्हा 2 वेगळे नंबर दिले, आणि त्याच्यामध्ये तो नंबर बदलता येतो. ते काय मला जमलं नाही. बायको कामावर गेली होती, पोरगीकडे तेव्हा सकाळी 9:30 वाजता, म्हणजे इथे 4:30 तास आधी, म्हणजे पहाटेचे 5 वाजलेले. त्यामुळे पोरगी म्हणाले तुम्हीच करा. ते काय मला जमलं नाही. मग मी त्या बाईला सांगितलं, म्हणजे हे एक इकडे चंद्रावरनं पांडू डोंगरावर दिले तिकीट, 35K एक आहे आणि 38J एक आहे, तर ते देते का? तर मग तिने काहीतरी केलं आणि ते आम्हाला शेजारच्या सीट दिल्या. त्याच्यामुळे आणि गंमत अशी की 3री सीट जी होती ती रिकामी होती त्या विमानामध्ये. त्या विंडो सीटला कोणी आलंच नाही, तर आम्हाला सामान बिमान ठेवायला तिथे बरंच मिळालं. 9:30 वाजता बरोबर विमान धावपट्टीवरती गेलं. BA-134 ब्रिटिश एअरवेज मुंबई ते लंडन डायरेक्ट हिथ्रू एअरपोर्ट. 9-9.5 तासाचा प्रवास सुरू झाला सकाळी 9:30 वाजता. मग त्या खिडकीच्या काचा उघडून ठेवा, बट्टा लावा, सीट सरळ ठेवून द्या. ते सगळे वरती बॅग ठेवली वरती, खाली जवळ काय ठेवायचं नाही, ठेवलं तर पायाशी ठेवायचं. हे अशी सगळी ते द्राविडी प्राणायाम सगळं करायला लागतो विमानात बसायचं. ते सगळं झालं, विमान आकाशात उडालं. तोपर्यंत टेन्शन होतं, कारण आत्ताच अहमदाबादला विमान कोसळलेलं असल्यामुळे मी माझ्या यूट्यूब चॅनलचं ह्या नॉमिनी म्हणून 4 लोकांना माझा ईमेल ID, त्याचा पासवर्ड आणि त्याचा दुसरा पासवर्ड ते सगळं पाठवून दिलं होतं. मग आमचा संक्रमण दादा आहे, त्यांनी लगेच ॲक्सेस करून बघितलं, म्हणाला हां चालू आहे करतो म्हणाला. म्हटलं गचकलो, वरती गेलो, तर ते काहीतरी त्याचं करा, त्या ह्याचं यूट्यूब चॅनलचं तुमचे पाहिजे तर तुम्ही टाका व्हिडिओ, काय प्रॉब्लेम नाही, पण ते चालू ठेवा, मराठी आणि हिंदी चॅनल. त्यामुळे नॉमिनी करून आलो होतो यूट्यूब चॅनलला. पण विमानात व्यवस्थित विमान उडालं, काही प्रॉब्लेम नाही. मग नंतर ते खायला प्यायला ते पैसे घेतलेलेच असतात त्या तिकिटामध्ये, त्यामुळे लगेच ज्यूस बीस काय काय येतो. पिणारे पितात, पण आमचे आजूबाजूचे लोक पीत होते. मग ते काहीतरी क्वार्टर नाही, एक छोटीशी, मला वाटतं 50-60 ml 30 ml किंवा 60 ml असेल तेवढी ती बाटली मिळते. अमुक आहे. आम्हाला काय ते दोघांना इंटरेस्ट नव्हता, कारण मी टोमॅटो ज्यूस घेतला, बायकोने कसला आणखी दुसरा ज्यूस घेतला. मग ते होतं ते तोपर्यंत लगेच जेवण आलं. मी शाकाहारी, बायको मांसाहारी, त्यामुळे शाकाहारी जेवण आलं. छानपैकी जेवलो. वरण भात भाजी, त्याच्यानंतर पराठा, काय दही, गोड पदार्थ, तसं ताटभर सगळं आलं. ते छोट्याशा जागेमध्ये बसून आखडून ते खायचं. ते खाल्लं. मग बडीशेप वगैरे मी घेतलेली बरोबर ती खाल्ली. छानपैकी स्वीट डिश वगैरे झालं. तर ते एक अर्धा तास झाला. ते झाल्यानंतर त्यांनी सगळ्यांचं आवरलं आणि लाईट बंद करून टाकल्या. म्हणाले खिडकी पण उघडायची नाही, कारण खिडकीतनं प्रचंड प्रकाश यायचा आणि बाजूचे लोक सगळे वैतागायचे. त्यामुळे जरा खिडकी उघडली की सगळे झोपलेले लोक वैतागायचे. त्यामुळे ते लोक, मला काय झोप येईना, बायको झोपली. मी आपलं समोर TV असतो, त्या TV जुना पिक्चर कुठला तरी लावला आणि बघत बसलो. मध्ये झोप यायची. मग 3-4 तास झाल्यानंतर पुन्हा त्यांनी मग काहीतरी डिनर दिलं. मग काहीतरी 5 तासांनी पुन्हा वेगळं जेवण दिलं. मग ते जेवण झालं आणि हे हूं करेपर्यंत ते संडासचे वांदे, कारण एवढं बारीकसं संडास असतं, त्याला लाईन लागलेली असते. आणि एअरपोर्टला अर्धी संडास त्याला करून घेतले, कारण पाणी नंतर नसतंच, पाणी भानगड नाही, कागदाने पुसायची भानगड असते, हे वगैरे नसतं. त्यामुळे एअरपोर्टचं संडास ऐसपैस असतं. त्यामुळे मी मस्तपैकी छानपैकी 2 नंबरला जाऊन आलो एअरपोर्टच्या मुंबई विमानतळाच्या संडासला. म्हटलं नंतर पुसायची भानगड असते का, पाणी नसतं.
त्याच्यामुळे छानपैकी करून द्या. आणि आपल्याला काय ते कधीतरी रेल्वे स्टेशनला वगैरे गेलो, विटी स्टेशनला की कुठलं तरी, तिकडे 2 नंबरला गेलं तर ते सवय असते, 3 नंबर खाली करो, इकडे झाला किती पण वेळ बसा, काय प्रॉब्लेम नाही वगैरे वगैरे, गंमत जम्मत. त्याच्यानंतर विमानामध्ये जाऊन आलो, 2 नंबरला 1 नंबरला काय जे होतं ते सगळं करून आलो. आणि नंतर मग विमान उतरायच्या वेळेला पुन्हा ते सगळं झालं, जेवण खावण ते सगळं कचरापट्टी सगळे जे काय खरकटं उरलेलं असतं ते सगळं घेऊन जातात. हवाई सुंदरी नव्हती, हवाई सुंदर्या होता, त्याच्यामुळे तो टाकल्या होता एकदम मस्तपैकी. आणि ब्रिटिश होता, ते ब्रिटिश एअरवेजचंच विमान होतं. त्याच्यामुळे त्यांना काय हवं आहे नको ते सांगायला लागायचं, व्हेज नॉनव्हेज अमुक तमुक. मग नंतर मध्ये मध्ये गरम पाणी प्यायला मिळायचं, साधं पाणी पाहिजे साधं पाणी प्यायला मिळायचं. 9 तासाचा प्रवास होता ना, ते कंटाळवाणा प्रवास होता. सुरुवातीला मजा येते, नंतर शेवटचा 1/3मध्ये 1/3 भागामध्ये कंटाळा आला. पण सुदैवाने हे माझ्याकडे रेकॉर्डिंग माझी होती, त्याच्यामुळे एखाद दुसरी रेकॉर्डिंग ऐकली. रेकॉर्डिंग करायचा विचार होता, पण ते मोठ्याने बोलणं म्हणजे ते गंमत आहे. विमानामध्ये सगळे शिस्तबद्ध असते एकदम, त्याच्यामुळे आपलं आईस्पाईस ट्रेनसारखं हा ही करून चालत नाही. सगळेजण बघायला लागतात, नाही तर लगेच मोठ्याने बोललो तरीसुद्धा. 9 तासाचा विमानाचा प्रवास संपला, विमान खाली उतरलं. हिथ्रू एअरपोर्ट हा जगातला सगळ्यात बिझी असलेल्या 4-5 जे एअरपोर्ट आहेत त्याच्यातलं एक आहे. दर मिनटाला एक विमान उतरतं. त्याच्यामुळे उतरल्यानंतर बावचळल्यासारखं होतं. ते विमानातनं बाहेर तर पडलो, अरे सामान कुठे घ्यायचं चहायला, तिथे काय बोर्ड बीड लावलेले. शेवटी एकाला विचारलं, आम्ही 2 जण वेगवेगळ्या लोकांना विचारत सुटतो. आपलं देवाने तोंड दिलेलं आहे वाजवायचं बाबा. आणि सुदैवाने बिरिसला जाताना कसं भाषेचा प्रॉब्लेम होता, इथे काय प्रॉब्लेम नाही. पण दुसरा प्रॉब्लेम असा आहे की त्यांच्या इंग्रजीचे उच्चार आपल्याला समजत नाहीत. त्याच्यामुळे पाट्या बघत ते एका माणसाने सांगितलं, चला माझ्या मागे या. अरे त्या ट्यूब रेल्वेमध्ये घेऊन गेला तो, मेट्रो रेल्वे जमिनीच्या खालची. चायला म्हटलं सामान नाही घेतलं आणि जमिनीच्या खाली. मग तिथे लिहिलेलं होतं सामान दुसऱ्या स्टेशनला मिळेल, ते सगळं तिकडे जाऊन करायचं. मग त्या ट्यूब रेल्वेमध्ये बसलो, मेट्रोमध्ये हिथ्रो एअरपोर्टला 2 स्टेशनं पुढे गेलो. पुन्हा वरती चढा खाली उतरा झांगाटं केली. आणि एकदाचे आम्ही त्या इमिग्रेशनच्या इथे आलो. मग इमिग्रेशनच्या इथे पासपोर्ट दाखवला. मग त्यांनी प्रश्न विचारलं, कशाकरता आलं आहे. म्हटलं अरे मुलीला भेटायला आलो आहे. कधी परत जाणार. म्हटलं महिन्याभराने. दाखवा तिकीट. मग परतीचं तिकीट दाखवलं. त्याच्यानंतर मागे पुढे बघितलं सगळं तिने आणि एक शिक्का मारला. त्या विजावरती एक शिक्का मारला, झालं. तिथून पलीकडे गेलो, मग पट्ट्यावरती. तो परत मला लागली लघवी. मग विमानतळावरती तिथल्या शोधलं, मग लघवी करून आलो. तोपर्यंत बायको पट्ट्यावरची एक बॅग आली. 3 बॅगा टाकल्या होत्या ना, त्या ओळखणं कठीण जातं. म्हणून मी आपल्या गावठी कारभार काय करतो, हँडलला एक मोठा रुमाल लावून ठेवतो. ते लोकांची गंमत जम्मत काय आयडेंटिफिकेशन असतात. तर मला मेवण्याने आणि पोरीने सांगितलं होतं की ते कुलूप बिलूप नाही लावायचं, प्लॅस्टिकचं कागद बिगद काय लावत बसायचं नाही, ते त्यांच्यासाठी उघडं ठेवायचं असतं. मग ते मी तशा बॅगा तिन्ही आल्या. मग तिन्ही बॅगा आल्यानंतर जरा बसलो शांतपणे, खाल्लं बिल्लं काहीतरी चुरलेलं जे होतं ते संपवलं, पाणी बिणी प्यालो. आणि मग विमानतळाचं ते T5 टर्मिनल होतं जिथे आमचं विमान उतरलं. मग T5 टर्मिनलच्या बाहेर आल्यानंतर मुलीने तिकीट काढून ठेवलं होतं बसचं, कारण आम्हाला जायचं होतं पुढे. तिथून 100 मैलावरती 3 तासावरती एक्झिटर नावाचं गाव आहे, तिथे त्या विद्यापीठात ती नोकरी करते रिसर्चर म्हणून. त्याच्यामुळे आम्ही बाहेर आलो. मग T5 टर्मिनसवरून T2 टर्मिनसला जाण्यासाठी बस पकडली. बरं, त्या बसमध्ये एवढ्या मोठ्या बॅगा, ते म्हणाले बॅगा ड्रायव्हर टाकतो आतमध्ये, कंडक्टर नसतोच, ड्रायव्हरलाच ते दाखवायचं. मग तिथे पुन्हा असं अर्धत तंगडं घालून ठेवलेलं मध्येच काहीतरी दांडका, ह्याच्या पुढे तुम्ही यायचं नाही, त्याच्या पुढे ते पॅसेंजरला अलाउड नाही. मग त्या ड्रायव्हरने आतमध्ये पोटामध्ये त्या मोठ्या बॅगा, आमच्या खूप जागा होती, बऱ्याच लोकांच्या बॅगा, ते ठेवल्या. 10 मिनिटांनी T2 नावाचं ते दुसरंच आलं. तिथे बसची वाट बघत बसलो. अरे मरणाचा गार वारा ना, थंड वारा. संध्याकाळचे 6 वाजलेले, 5:30-6. गार वारा. स्वेटर बिटर घातलं, जॅकेट बिकेट घातलं, कानाला पट्टी लावली, बायकोला सॉक्स बिग्स ग्लोव्ज बिग्स घालायला लावले सगळं. आणि तिथे अर्धा पाऊण तास ते गाडी नंबर अनाऊन्स करतात. अरे म्हटलं 14 प्लॅटफॉर्म आहेत, गेली पटकन गाडी तर बोंबलत बसायला लागेल. मग तिथल्या एका बाईला सांगून ठेवलं, म्हटलं मला ना ऐकायला कमी येतं, मला जरा सांग. मग तिने गाडी आल्यानंतर सांगितलं 14 नंबरला गाडी तुमची लागली म्हणून.
मग 14 नंबरला गेलो, विमानाचं सामान तिच्याकडे आत टाकलं. सामान आत टाकल्यानंतर गाडीत जाऊन बसलो. मग तिथे रिझर्व लिहिलेलं होतं ते आम्हाला कळलं नाही, आम्ही दुसऱ्याच सीटवर बसलो. मग नंतर त्यांनी रिझर्ववाली माणसं आली आणि त्यांनी उठवलं आम्हाला, कारण आमचं तिकीट पोरीनी सीट नंबर नव्हत्या घेतल्या. गाडीत तेवढीच माणसं होती, पण ते सीट नंबर नव्हते टाकलेले त्यांनी आमच्या तिकिटावर. तर आम्ही बिन सीट नंबर किंवा बिन रिझर्वच्या सीटवरती बसलो. AC कार होती, काय AC मोठी गाडी होती, काही प्रॉब्लेम नाही. आणि सुसाट 70, 80, 90, 100च्या स्पीडनी गाडी चालत होती. सणसणीत रस्ते, काय प्रॉब्लेम नाही. छानपैकी 3 तासाचा प्रवास करून एक्झिटरला पोरीने सांगितलं तो दुसऱ्या स्टॉपला उतरा सिटी सेंटरच्या. तिथे उतरलो आणि पोरीची गाडी घेऊन आली होती पोरगी आणि तिचा मित्र, आणि त्या दोघांच्या गाडीमध्ये त्यांनी बॅगा ठेवल्या. मिठ्या मारून झाल्या बायकोच्या पोरीला वगैरे. हात मिळून झाला आमचा त्या मित्राशी. तो आमचा जावई होणार आहे आता, तो जर्मन आहे. तर त्याची बरोबर आम्ही त्यांच्या घरी आलो. मग एक्झिटरमध्ये त्यांच्या घरी आलो. मग एक चावी दिली, एक क्रेडिट कार्ड दिलं, एक माझं एक FTCचं कार्ड, फॉरेन ट्रॅव्हल कार्ड मी तिच्याकडे देऊन ठेवलं होतं, ते मला दिलं. 500 पाऊंड टाकून ठेवलेलं होतं. 115 रुपये म्हणजे 1 पाऊंड. त्याच्यामुळे ते कार्ड टाकलेलं होतं, ते दिलं. घराची चावी दिली आणि रात्री जेवलो गप्पा मारला, सगळं सामान काढलं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून हे दोघंजणं कामावरती निघून गेले आणि आम्हाला सांगितलं ही घराची चावी. मग नेहमीप्रमाणे आम्ही जरा फेरी मारली. उरलेल्या बातम्या ज्या आहेत ते मी नंतर सांगेन. आत्ताचा जो विषय होता विमान प्रवास. आता माझी खात्री आहे की तुम्ही ऐकणारी मंडळी सगळेजण आज ना उद्या आयुष्यामध्ये विमान प्रवास करणारच, ह्याची मला खात्री आहे. काय काळजी करू नका. परमेश्वराने आपल्याला सगळे गुन्हे माफ केलेले आहेत. अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या 12 पायऱ्यांचा कार्यक्रम घेतला तर व्यवस्थित आयुष्य जगता येतं आणि छानपैकी बायका पोरांना घेऊन विमानाने फिरता येतात. हे आमचे सगळे कन्व्हेन्शनवाल्या लोकांना मी प्रत्येक वेळी झापत असतो. साला एकटाच कन्व्हेन्शनला जातो, मजा करतो, बायका पोरांना कधी जाऊन घेऊन फिरायला जाणार. त्याच्या ते हल्ली नवीन पद्धत काढलेले काही लोकांनी, आमचे मित्रांनी, की बायका पोरांबरोबर मग कन्व्हेन्शनला जायचं. म्हणजे कसं का असे ना, बायका पोरं आहेत ना बरोबर, एकटे फिरत असाला तुम्ही टोणगे लोक जाऊन मजा करता, घरच्या लोकांना घेऊन जायचं. त्याच्यामुळे अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये जो कोणी येतो ज्यांनी 12 पायऱ्यांचा कार्यक्रम घेतलेला आहे, पहिल्या 5 वर्षाच्या आत स्पॉन्सर घेतलेलाच असायला पाहिजे. 4थी 5वी पायरी घेतली की सुरुवात होते, 9वी पायरी घेऊन होते. माफी मागणं वगैरे सगळं, जी धुणी भांडी आधीची घाण केलेली आहे ते सगळी स्वच्छ करतात येते. आणि मग 12व्या पायरी 9व्या पायरीनंतर BWने आपल्याला आश्वासनं दिलेली आहेत. त्याच्यामुळे ती आश्वासनं पुरी होतात. या आश्वासनांचाच एक भाग म्हणून मी सुदैवाने विमान प्रवास करून परदेशामध्ये इथे मुलीकडे आलेलो आहे. पुढचा व्हिडिओ करीन. चल रे भोपळ्या टुणूक टुणूक अशी एक कविता होती आमच्या लहानपणी. ते म्हातारी चाललेली असते जंगलातनं, तिला सिंह धरतो आणि सिंह सांगतो तिला आता मी तुला खातो. मग म्हातारी सांगते थांब जरा, लेकीकडे जाईन, जाडीजुडी होईन, दुष्टपुष्ट होईन, खाईन पिईन, मग मी येईन, मग येताना तू मला खा. चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. भोपळ्यामध्ये ती बसते म्हातारी आणि जंगलातनं चाललेली असते. असा एक दुसरा व्हिडिओ मी करीन. पण तोपर्यंत माझा जो हा विमान प्रवास होता त्याचा मी वर्णन मुद्दाम तुम्हाला सांगितलेलं आहे. दारुड्याच्या आयुष्यात विमानाने प्रवास करणे, परदेशात जाणे, ह्याच्यामध्ये माझं कर्तृत्व फार काही नाही आहे. मी दारू प्यालो नाही, त्याच्यामुळे माझ्या मुलीचं कर्तृत्व आहे. ती इथे परदेशामध्ये राहायला आलेली आहे आणि ती इथे नोकरी करते आणि त्याच्यामुळे मला इथे 2-3 वेळा, 2दा फ्रान्समध्ये आणि आता हे पहिल्यांदा इंग्लंडमध्ये यायची संधी मिळालेली आहे. आता मी उद्या सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता इथली मीटिंग करायला जाणार आहे. ते पत्ते सगळे शोधून काढलेले आहे. पोरगी आमची मदत करते कुठे आहे वगैरे दाखवायला आणि त्याच्यामुळे ते सगळं उद्या संध्याकाळी मीटिंग करणार आहे. त्यामुळे उद्या संध्याकाळी पुन्हा एकदा मी मीटिंग करून आलो की मग एक आणखी व्हिडिओ टाकीन आणि इथलं काय काय गंमत जम्मत चालले ते तुम्हाला सांगायचा प्रयत्न करीन. तुम्हाला ऐकायला आवडेल याची मला खात्री आहे. ज्याचं म्हणणं असेल की बाबा हे चुकीचं आहे, तू उगाच आम्हाला काय शक्य नाही ते तू कशाला उगाच गोळ लावून ठेवतो अमुक, तर त्यांना काय करायचं तुमचं तुम्ही ठरवा. तुमच्याकडे बटन आहे, मोबाईल बंद करा, ऐकू नका, काही प्रॉब्लेम नाही. टीका करायची तर बिंदास टीका करा. आता 35 वर्ष लाथा लय खाल्लेले आहेत चांगल्या वाईट कारणासाठी, माहीत नाही मला, पण ठीक आहे. तुमचं मत असायचा तुम्हाला अधिकार आहे, तसं माझं मत असायचं मला अधिकार आहे. आणि मी आयुष्यात किती विमान प्रवास केले
आणि कोणाबरोबर केले, बायकोबरोबर केले, मुलीबरोबर केले, सासू सासऱ्यांबरोबर केले, मेव्हण्याबरोबर केले, ए मेंबरबरोबर केले, म्हाताऱ्या ए मेंबरबरोबर केले, तरुण ए मेंबरबरोबर केले. आमचा विपुल आत्ता होता, विपुलची मदत झाली कारण आता डोकं चालत नाही पटकन. त्यामुळे विपुल असल्यामुळे माझं डोकं त्यांनी मला बरोबर हाताला धरून काय काय वेळेला नेलं, इधर से आजा उधर चलो ऐसा वैसा. त्याच्यामुळे माझी खात्री आहे की प्रत्येक ए मेंबर जो आज हा व्हिडिओ ऐकतो आहे, आज न उद्या विमानात बसणार. आणि परमेश्वराकडे प्रार्थना आहे, सगळ्यांना संधी दे रे बाबा. आयुष्य आमचं दारू पिऊन वाट लावली आम्ही आणि अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये आलो. आम्ही कधीही कामचुकार माणसं कधीच नव्हतो. आम्ही वर्कहॉलिकच असतो. सगळे दारुडे असतात, त्याला खूप काहीतरी मेहनत करायची असते आणि खूप घालवलेलं असतं, ते मिळवायची हौस असते. त्याच्यामुळे पैसे आले की बरं, आम्ही काय चोऱ्यामाऱ्या करून कमवलेले पैसे नाहीत. आम्ही एमध्ये आल्यानंतर इमानदारीत धंदा करतो, इमानदारीत नोकरी करतो, त्यावेळी आमच्याकडे पैसे असतातच, काही प्रॉब्लेम नाही. आमचा श्याम नावाचा पुण्याचा मित्र आहे, तो मला नेहमी मदत करत असतो. काय अडचण असेल तर सांगत असतो मला. अनेक ए मेंबर जे आहेत की ज्यांनी नेहमी विमान प्रवास केलेले आहेत, त्यांना मी विचारत असतो की अरे आता काय करायचं वगैरे वगैरे. त्याच्यामुळे माझे नॉन अल्कोहोलिक मित्र आहेत, ए मित्र आहेत, त्याच्यानंतर नातेवाईक आहेत, व्यावसायिक मंडळी आहेत. तर आता इतका वेळ मी घरात न बसता माझ्या पायरीवर बसलो होतो. आता मी बाहेर गेटच्या बाहेर आलो. भुरभुर पाऊस पडतो इथे. इंग्लंडमधलं हवामान एकदम टिपिकल आहे. हवा 19-20 डिग्री रात्री आणि दिवसा 22-23 डिग्री अशी असते आणि हवा छान असते. पण सूर्यप्रकाश म्हणजे ह्यांच्याकडे दिवस, आता सध्या पोरगी सांगते की दिवस 16 तासाचा असतो. म्हणजे रात्री 10 वाजले तरी तिच्या आईला प्रकाशच असतो आकाशामध्ये. त्यामुळे पडदे बंद करायचे, तेव्हा झोपायचं. आणि थंडी जेव्हा पडते इकडे, बर्फ बिर्फ जेव्हा पडतं, तेव्हा म्हणाले दिवस एकदम छोटा असतो. त्याच्यामुळे कायम संध्याकाळ झाल्यासारखं, रात्र झाल्यासारखं वाटतं. हे विशिष्ट हवामान आहे यांच्याकडे. या हवामानामधली फळं येतात, फुलं येतात. आजूबाजूला सीगल आहेत. सीगल म्हणजे एक पक्षी आहे मोठा. आपल्याकडे समुद्रात गेटवे ऑफ इंडियाला गेलो आपण की बोटीत बसल्यावर दिसतात ते सीगल. ते इथे सीगल, आपल्याकडे जशी कबूतर आहेत तसे यांच्याकडे हे बऱ्याच गोष्टी इकडे आहेत गंमत. त्याच्यामुळे त्याचं वर्णन मी नंतर कधीतरी करीन, काही प्रॉब्लेम नाही. आता मी इथे थांबतो. आजचा विषय होता विमान प्रवास आणि आजची तारीख आहे 20 जुलै 2025. गावाचं नाव आहे एक्झिटर, EXETER. लंडनपासून 3 तासावरती 100 मैलावरती. इकडे किलोमीटर नाही म्हणत, इकडे मैल म्हणतात. हे अंतर आहे. इथे माझ्या मुलीकडे मी आलेलो आहे आणि मी श्रीधर बोलतो आहे. आजचा ऑडिओ इथे थांबवला. परमेश्वराचे पुन्हा एकदा आभार. एमध्ये नसतो आलो तो दारू पिऊन मेलो असतो. एमध्ये आलो, दारू थांबली, चांगलं आयुष्य जगायची संधी मिळाली, मुलीचं शिक्षण झालं, मुलगी परदेशात आलेली आहे नोकरीच्या निमित्ताने. आणि त्या निमित्ताने 2दा फ्रान्सला गेलो. आधी फ्रान्सला होती तेव्हा 2दा फ्रान्सला गेलो आणि आता इंग्लंडमध्ये यायची संधी दिली. त्यामुळे देवाचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत. माझ्या ह्या वाटचालीमध्ये माझ्या सगळ्या स्पॉन्सर, पहिले सुभाष के इनिशियल स्पॉन्सर, नंतर विश्वनाथ गुरुजी, ते वारल्यानंतर मग अनिल डी, मग ते वारल्यानंतर शंकर एल पुणे ऐरोली, मग त्यांचं आजारपण ॲक्सिडेंट झाल्यानंतर मग सुनील केचं वय झाल्यानंतर मग मी दुसरा आता 5वा 6वा स्पॉन्सर घेतलेला आहे. कुणीतरी मला विचारलं एवढे स्पॉन्सर काय केले एकदम. म्हटलं नाही बाबा, एक सुटल्यानंतर मग दुसरा घेतलेला आहे. पण मेलेल्या स्पॉन्सरचे गोड गाळा काढून वर्णन करण्यात काही अर्थ नाही, एवढं मला नक्की माझ्या स्पॉन्सरने सांगून ठेवलं होतं. तर प्रत्येक वेळी नवीन स्पॉन्सर घेतलेला आहे आणि या स्पॉन्सर लोकांचे आभार मानले पाहिजेत इथपर्यंत माझ्या येण्यामध्ये, मला शिस्त लावण्यामध्ये. कारण तसा दारुडे बेशिस्त माणूस असतो, कार्यक्रमाकडे कंटाळा करतो. त्यामुळे मला ह्या सगळ्यांनी शिस्त लावली. आणि असंख्य ए मेंबर माझ्या आजूबाजूला, जे आज त्यातले काही जण पित आहेत बरं दुर्दैवाने, काही जण सोबर व्हायचा प्रयत्न करत आहेत, स्ट्रगल करत आहेत. त्याच्यामुळे त्या सगळ्यांचे आभार मानतो आणि इथे थांबतो. देवा, जी परिस्थिती आम्ही बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता आम्हाला दे. जी परिस्थिती आम्ही बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य आम्हाला लाभू दे आणि अशा परिस्थितीला भेद जाणण्याचे ज्ञान आम्हाला दे. धन्यवाद. ओव्हर.
हं.